पाण्यासाठी आणखी एका मुलाचा मृत्यू। केज तालुक्यातल्या 11 वर्षांचा सचिन केंगार पाणी शेंदताना तोल जाऊन पडला, विहिरीत बुडून मृत्यू। राज ठाकरेंपाठोपाठ सुप्रिया सुळेही मराठवाड्याच्या दुष्काळ दौऱ्यावर। राज आज तुळजापुरामध्ये तर सुप्रिया सुळे बीडमध्ये। ऊसामुळे पाणी टंचाई होते हा दावा पवारांनी फेटाळला। आपण राजेंद्र सिंहांसारखे जलतज्ञ नसल्याचा लगावला टोला। मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातले साखर कारखानेही सरसावले। प्रत्येक साखर कारखाना देणार 10 लाखांची मदत, शरद पवारांनी दिला होता प्रस्ताव। मोखाड्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचा जिल्हा परिषद सदस्याचा आरोप। शेतकऱ्यांना दिली जातात निकृष्ट दर्जाची रोपं, खतं, कीटकनाशकांसाठी पैसेच मिळत नाही। सिंधुदुर्गातल्या खोल समुद्रात मच्छीमारांना ऐकू आले 2 वेळा स्फोटासारखे मोठे आवाज। समुद्राच्या पाण्याची पातळीही वाढली, आवाज कसला त्याचं गूढ कायम। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात अखेर महिलांचा प्रवेश। प्रवेशादरम्यानच्या मारहाणी प्रकरणी 150 गावकऱ्यांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल। ताडोबा जंगलातले वाघोबा अखेर पोस्टाच्या तिकिटावर येणार। सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। आणि कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावर चैत्र यात्रेचा उत्साह। भक्तांनी केली गुलाल आणि खोबऱ्याची मनसोक्त उधळण। दख्खनच्या राजाच्या गाभाऱ्याचे एक्सक्लुझिव्ह दर्शन। ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा, चांग भलर। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये स्वागत। आपण या बुलेटिनची सुरुवात दुष्काळातल्या बातम्यांनी करणार आहोत। पाणी म्हणजे जीवन, लहानपणी शाळेत खूप वेळा ऐकला जाणारा आणि बोलला जाणारा सुविचार। बीड जिल्ह्यातल्या 5वीत शिकणाऱ्या योगिता आणि सचिन यांनीही हा सुविचार शाळेत ऐकला असेलच, मात्र हेच पाणी त्यांच्या जीवावर उठेल असं कुणालाच वाटलं नव्हतं। दुष्काळानं या चिमुरड्यांचा जीव घेतलाय। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात पाणी टंचाईनं 2 चिमुरड्यांचा बळी घेतलाय। साबळेवाडीची योगिता देसाई आणि विडा गावचा सचिन केंगारे या दोघांचा बळी गेलाय। साबळेवाडीची योगिता देसाई दिवसभर हातपंपावर पाण्याचा उपसा करत होती। त्यावेळी तिला उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। तर केज तालुक्यातल्या विडा गावचा सचिन केंगारे हाही पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेला होता, तेव्हा पाणी शेंदताना त्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला। परीक्षा संपल्यामुळे मुलगी पाण्याला गेली होती हापशावर, तेव्हा पाणी येत नसल्यामुळे ते एक हंडा भरायला 2-2 तास लागतात। त्यामुळे मुले दिवसभर तिथंच असतात हापशावर। त्यामुळे मग ऊन बी जादा असल्यामुळं उन्हाच्या याने संध्याकाळच्या टायमाला मुलीला चक्कर आली। चक्कर आल्यानंतर आम्ही दवाखान्यात नेले, तेव्हा डॉक्टरनी की उष्णघाताचा असल्यामुळे सांगितलं। सावळेवाडीच्या शाळेमध्ये 5वीच्या वर्गात शिकणारी योगिता शाळेला सुट्टी असल्यानं पाणी भरण्यासाठी हातपंपावर गेली होती। बीडमधला पारा 40 अंशांवर आहे। एवढ्या तापमानात दिवसभर हातपंपावर पाणी उपसल्यानं तिला उष्माघाताचा त्रास झाला। अचानक उलट्या सुरू झाल्या। घरच्यांनी तिला धानोरा रुग्णालयात नेलं, मात्र तिथं गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यानं शासकीय दरबारी योगिताच्या मृत्यूची नोंद अद्याप झालेली नाही, हे दुर्दैव। घागरभर पाण्यासाठी योगिता आणि सचिन या 2 चिमुरड्यांना जीव गमवावा लागला। त्यामुळे मराठवाड्याला लागलेलं हे दुष्काळाचं दुष्टचक्र लवकर संपावं आणि वरुण राजा मराठवाड्यावर बेफान बरसावा हीच आशा करूया।
शशी केवडकर, IBN लोकमत, बीड. एकीकडे राज्यात पाण्याची तीव्र टंचाई सुरू असताना अहमदनगरमध्ये कालवा फुटल्याने पाण्याची नासाडी होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. कर्जत तालुक्यामध्ये नांदगाव परिसरातील कुकडी धरणाचा कालवा फुटला, यामुळे आजूबाजूच्या शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. महिन्यापूर्वी या कालव्याभोवतीची माती खचली होती. कॅनल फुटीमुळे करमाळ्याला जाणारा पाण्याचा वेग मंदावला. सध्या कालव्याच्या दुरुस्तीकरणाचं काम सुरू आहे. मात्र दुष्काळाचं दुष्टचक्र एका बाजूला संपत नाही आणि दुसरीकडे मात्र कालवा फुटल्यानं आपण बघतोय पाणी मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. दुष्काळाचं गांभीर्य काही ठिकाणी दिसत नाही ते असं. पाणी कसलंच नाही. हिरीने एवढं पाणी काढतो. आम्हाला नसतं ह्या मामाने पाणी दिलं तर आम्ही काय करायचं होतं. आज मतदान मागायला येतात, मतदान मागून जातात, परत कुणी आमच्याकडे लक्ष देत नाही. नेसते तेवढे 4 दिवस पाय धरतात की पुन्हा लाताने हाना मोकळी होते. अजय बडगुजर मुंबई येथील समाजसेवक असून त्यांनी खरडा गावासाठी पाण्याची मोफत सोय केली. ते प्रत्येक प्रभागात जाऊन मंडळाचे कार्यकर्ते प्रत्येक गल्लीत एकदम व्यवस्थित पाणीचं वाटप करत आहे. आणि आज बडगुजर यांनी जर पाणी वाटलं नसतं तर गावाची खूपच दुर्दशा झाली असती. म्हणून आम्ही अजय बडगुजर यांचे स्वागत करत आहोत. जवळजवळ 3 महिन्यापासून त्यांचे खरडागावी मोफत पाणी पुरवठा प्रत्येक वार्डामध्ये ते त्यांचे कार्यकर्ते पुरवत आहेत. प्रत्येक लोक त्यांच्यावरती खुश आहेत. आत्ताच काय महिला बोललेल्या आहेत, घरोघरी ते जाऊन त्यांचे कार्यकर्ते पाणी वाटप करतात. त्याच्याबद्दल त्यांना आशीर्वाद पण देतात अजय बडगुजर यांना महिला. आणि दुसरा विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचं जर का सांगितलं म्हणलं तर महिना ते 1.5 महिन्याला खरडागाव पाणी येतं. ते पण अर्धा ते पाऊण तास पाणी टिकतं. कुठं काय व्यवस्थित कसलीही सोय केली जात नाही, काही नाही. तलावात पाणी आटलेलं आहे. एवढं भीषण पाणी टंचाई असताना त्यांचे कार्यकर्ते कुठूनही होईना 12 किलोमीटर 20 किलोमीटरवरून ते पाणी आणतात आणि खरड्या गावासाठी सगळ्यांना पाणी पुरवठा सुरळीत करतात. आम्हाला पाण्याची टंचाई, आम्हाला 2-2 दिवस पाणी मिळत नाही पिण्यासाठी. ते अजय बडगुजर जे आहेत त्यांनी जर पाणी समजा नसतं दिलं तर आमचं काही खरं नव्हतं. म्हणजे ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी असे कोणीतरी विभूती पुढे येतात आणि ते पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करतात. आपण त्याच्याविषयीच्या प्रतिक्रिया पाहत होतो. मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी साखर कारखानेही सरसावलेत. प्रत्येक साखर कारखान्यानं 10 लाखांची मदत करावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. त्याला सगळ्या साखर कारखान्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याशिवाय आपापल्या कार्यक्षेत्रासाठी 15 लाखांची मदत करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. विशेष म्हणजे ही मदत जलसंधारणासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण 25 लाख रुपयांची मदत साखर कारखाने करणार आहेत. सरकार मंत्री आणि सरकार आयुक्तांनी या कामाच्यासाठी मुख्यमंत्री निधीमध्ये धनादेश दिल्याच्या नंतर आम्ही परवानगी त्याच्यात तुम्हाला आमच्याकडून दिली जाईल. याशिवाय कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सुद्धा असंच काम घेण्यासाठी आणखीन 15 लाख रुपये असे 25 लाख रुपये भांडवली खर्चातून कारखान्याला खर्च करायला परवानगी देण्यात येईल. आणि या सगळ्या कारखान्यांनी अशा परिस्थितीमध्ये आपण जबाबदारी घ्यायला तयार आहोत ही भूमिका घेतली. दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. आमचं सरकार असताना शेतकरी आत्महत्या व्हायच्या तेव्हा आत्ताचे मुख्यमंत्री 302 कलम लावण्याची मागणी करायचे. आता तुमच्या सरकारातही आत्महत्या होत आहेत तर 302चा न्याय आम्ही मागतोय असं म्हणत सुप्रिया यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी आज मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्याला औरंगाबादहून सुरुवात केली. औरंगाबादहून त्यांनी जालना, बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. चारा छावण्यांची पाहणी सुद्धा केली. विशेष करून त्यांनी दुष्काळी भागातील महिलांचे प्रश्न जाणून घेतले. बीडमध्ये थोड्याच वेळात त्या माध्यमांशी संवाद साधणार असल्याचंही कळतंय. उद्या मात्र त्या लातूरला असतील. परिस्थिती फारच गंभीर आहे. चारा छावण्यांची मागणी आहे, शिक्षणाची मागणी आहे, कर्जमाफीची मागणी आहे, बँका त्रास देत आहेत, मुलींचं शिक्षण, हे अतिशय गंभीर परिस्थिती या भागात झालेली आहे. कुठल्याही मंत्र्याबद्दल बोलायचं नाही आहे. मी एवढंच साफ सांगेन की हे सरकार, त्याच्यात सगळे येतात, सरकारच निष्क्रिय आहे. बस इलेक्शन चालू असताना फार मोठी मोठी भाषणं केली आणि आता तुम्ही बघताय. राज ठाकरे सुद्धा दुष्काळ दौऱ्यावर आहेत. दुसऱ्या दिवसाची त्यांची सुरुवात सोलापूरमध्ये झाली. सोलापुरातून बोरवेलच्या उद्घाटनानं त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी परांडा इथल्या न्यायालयात हजेरी लावून आपला जामीन मिळवला. तिथं त्यांना 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि 3,500 रुपये दंड भरून जामीन मिळालाय. त्यानंतर त्यांनी उस्मानाबाद न्यायालयामध्ये हजेरी लावली.
तिथं सुद्धा त्यांना जामीन मिळालेला आहे। त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पुरातन विहिरींचा गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केलेली आहे। त्यानंतर ते सोलापूर शहराकडे रवाना झालेले आहेत। गेल्या 15 दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खोल समुद्रात मच्छीमारांना स्फोटांसारखे आवाज ऐकू येत आहेत। ऐन उन्हाळ्यामध्ये आचऱ्याची किनारपट्टी खचली आहे। भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते भूगर्भातल्या हालचाली वाढल्या आहेत आणि त्यामुळे असे आवाज येऊन समुद्राच्या तळाशी भूकंप सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 8 एप्रिल आणि 17 एप्रिलला सिंधुदुर्गच्या समुद्रात स्फोटासारखे आवाज ऐकू आल्यानं तळ कोकणची किनारपट्टी हादरून गेली। भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी ही परिस्थिती तत्काळ प्रशासनाला कळवली, पण हे आवाज नेमकी कशामुळे आलेत याचा उलगडा अजूनही झालेला नाही। त्यातच ऐन उन्हाळ्यात स्फोटानंतर 2 दिवसांनी आचऱ्याची किनारपट्टी 3 ते 4 फुटांनी खचली आहे। अशी परिस्थिती यापूर्वी कधीही आली नसल्याचं इथल्या मच्छीमारांचं म्हणणं आहे। गेल्या 15 दिवसात सिंधुदुर्गातल्या समुद्रात झालेल्या स्फोटासारख्या आवाजानंतर हा प्रकार झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आचऱ्याच्या समुद्रातही वेगानं लाटा किनाऱ्यावर धडकत असून किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी भूगर्भातल्या या बदलांचा वेळीच उलगडा झाला पाहिजे अशी अपेक्षा आचरेवासियांनी व्यक्त केली आहे। भयानक मोठा आवाज होता। घर बीर सगळं हादरलं होतं सगळं आणि लोक घरातून बाहेर पडली आणि भांडी पडली सगळी। 4 तारखेपासून 7 तारखेपासूनच समुद्राच्या लाटा वाढलेल्या आहेत। आता जो काही समुद्र खचलाय म्हणताय किंवा पाण्याची पातळी कमी झाली, त्याला काही भौगोलिक कारण नक्कीच आहे। भू अंतर्गत हालचाली या प्रचंड प्रमाणात होत आहेत। या स्फोटांमुळे कदाचित त्सुनामी सारखी परिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही असा भूगर्भ शास्त्रज्ञांनी इशारा दिलाय। समुद्रामध्ये जे काही ऍक्टिव्हिटी चालू आहेत ते जर मोठ्या प्रमाणात व्हायला लागले इंडियन प्लेट मुवमेंटमुळे, तर निश्चित आपल्याला पुढे मागे पुढे कधीतरी नियर फ्युचरमध्ये मोठा अर्थक्वेक बसू शकतो आणि सुनामी येऊ शकते, अशी परिस्थिती अरेबियन सी मध्ये आज आहे। मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार खोल समुद्रातल्या मोठमोठ्या खडकांनाही भेगा गेल्यात। या संपूर्ण परिस्थितीचा तात्काळ अंदाज घेऊन आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याची मागणी किनारपट्टीवरच्या रहिवाशांकडून होतीये। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुदकर सह दिनेश केळुसकर आणि विश्वनाथ उचले, IBN लोकमत, सिंधुदुर्ग। अजून काही बातम्यांकडे वळणार आहोत, मात्र त्याआधी वेळ झाली ब्रेकची। पहा फक्त IBN लोकमत। गावाकडच्या बातम्यांमध्ये स्वागत। आता आपण अजून काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, पण थोडक्यात। धुळे जिल्ह्यातील साक्री इथं आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात जमीन खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत 6 अधिकाऱ्यांसह एकूण 8 जणांविरोधात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केलाय। 84 लाखांची जमीन 1,20 लाखांना दाखवून शासनाची 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ठेवला आहे। राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये यंदा दुष्काळाचा तीव्र फटका बसलाय। उद्योग आणि शेतीला पुरवठा होणारे पाणी थांबवून फक्त पिण्यासाठी पाण्याची आवर्तनं सोडली जात आहेत आणि यामुळेच कोरड्या पडलेल्या या धरण पात्रांमधून गाळ काढण्याकरता सरकारनं आधुनिक JCB मशीन्सची खरेदी केलेली आहे। याकरता जिल्हा नियोजन निधी, यांत्रिकी संघटना निधी आणि राज्य सरकार यांनी 34,67,37,297 मशीन्सची तरतूद केली आणि 297 मशीन्सची खरेदी केलेली आहे। हा गाळ शेतकऱ्यांसह मागेल त्याला विनामूल्य दिला जाणार आहे। धरणांमधील साठवण क्षमता वाढवणार असल्याचा दावा केला जातो आहे। राज्यात दुष्काळाची प्रचंड तीव्रता असल्यानं अनेक लोक पाण्यासाठी विहिरी, बोरवेल्स घेत आहेत। अर्थातच पाण्याची पातळी घटली असल्यानं खोलवर बोरवेल आणि विहिरी घेण्यात येत आहेत। काही ठिकाणी 500 ते 1000 फुटांपर्यंत बोरवेल घेण्यात येत आहेत। राज्यात अशी परिस्थिती असताना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अंजन इथं फक्त 25 फुटांवर बोरवेलला पाणी लागलं आहे। स्वरूपानंद घोंगडे यांच्या शेतात ही घटना घडली असून त्यांच्या शेतात जुनं बोरवेल होतं। शेतातील फळबागांना पाणी कमी पडत असल्यानं त्यांनी त्याला रिबोर केलं आणि त्याला मोठ्या प्रमाणात पाणी लागलंय। इतक्या कमी अंतरावर पाणी लागल्यानं परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। ही बोरवेल बघण्याकरता गर्दीही होतीये।
राज्यातला शेतकरी दुष्काळ आणि नापिकीनं हैराण झालाय. त्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी असलेले कृषी अधिकारी ही शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खायला लागलेले आहेत. मोखाडा तालुक्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांना फसवलं, लाखो रुपयांवर त्यांच्या डल्ला मारलाय असा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी केलाय. मजगी, खचराची आणि रोहयोची कामं बोगस करून अधिकारी पैशांवर हात मारत असल्याचा आरोप आहे. जुनी कामं दाखवली जात आहेत, पैसे लुबाडले जात आहेत. एखादा शेतकरी जर रोपं मागायला आला तर त्याला 1000 खड्डे खोदायला सांगितलं जातं आणि फक्त 100 रोपं त्याला दिली जातात, ती सुद्धा निकृष्ट दर्जाची. झाडांच्या खतांचं, कीटकनाशकांचं ज्याच्यासाठी पैसे राखीव ठेवलेले असतात ते शेतकऱ्यांना मिळतच नाही. कृषीवाले काहीच देत नाही. खड्डं काढून पैसे बिशे काहीच देत नाही. आमची मेहनत फुकट जाते. काय उपयोगाचं? झाडं वगैरे कशी देतात कृषीवाले? चांगले असतात झाडं ते? बोगस असतात ते. कशी म्हणजे कलम व्यवस्थित ना, मेलेले झाडं, त्याची माती पडलेली, मुळं बाहेर निघलेली, ती कसं काय जगणार आहे? आणि ते लेट देतात. अजून काही बातम्या एका छोट्या ब्रेकनंतर पहा फक्त IBN. पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यामध्ये पोशेरी या ठिकाणी राष्ट्रीय चित्रकला शिबिर भरवण्यात आलं होतं. डॉटलाईन स्पेस या कलागटाच्या माध्यमातून 3 विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. या शिबिरामध्ये देशातल्या विविध शहरांमधून आलेले 10 चित्रकार सहभागी झाले होते. तसंच मुंबईतल्या 5 युवा कलाकारांनीही यामध्ये सहभाग घेतला होता. गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. मात्र कोल्हापुरामध्ये ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे. गुलाल आणि खोबऱ्याची मनसोक्त उधळण केली जाते आहे. भक्त दख्खनच्या राजाच्या चरणी डोकं टेकवत आहेत. जाता जाता पाहणार आहोत ज्योतिबाच्या यात्रेचा हाच जल्लोष. देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी, अरे डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी, अरे कृपा करी माझ्यावरी, हा केला तू धावर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर.